मग तीच जर का परिस्थिती आज पुन्हा आली असेल की भाजपात या मिंधेकडे जा नाहीतर तुरुंगात जा. अरे तुरुंगात टाकताय ते संजय राऊत तुरुंगाचे काय ते गज होते ते तोडून बाहेर आलेत. म्हणजे तुरुंग फोडून नाही बाहेर आले. ते ईडीवाले बोलले की अरे माफ करा बाबा आम्हाला हे आला बाहेर सोडा म्हणे याला हे आम्हालाच खाऊन टाकेला. याला म्हणतात निष्ठा. शेवटी इतिहासामध्ये आपली नोंद काय म्हणून व्हायची. एक 15 दिवसापूर्वी मी धाराशिवला गेलो होतो. त्या ओमराजे निंबाळकर तिथल्या खासदारांनी अप्रतिम एक उदाहरण दिलं. ओमराजेंनी सांगितलं की आज देखील खंडोजी खोपडे सूर्याजी पिसाळ आनाजी पंत म्हटल्यानंतर त्यांना आपण काय म्हणतो. काय गद्दार ना. किती वर्षापूर्वी झाले हो हे सगळे. 300 वर्ष 400 वर्ष 400 वर्ष झाले ना. मग 400 वर्ष झाल्यानंतर देखील सुद्धा त्या खंडोजी खोपड्याच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का अजून पुसला जात नाही. तर ह्या गद्दारांचा शिक्का पुसला जायला किती जन्म यांना घ्यावे लागतील. आणि दुसरा पण इकडे बसलात ना नितीन देशमुख. नेला होता यांना उचलून. काय काय त्यांचा छळ केला होता ते त्यांच्याच तोंडून नितीन एकदा तुम्ही सभेत सांगा. कशी इंजेक्शन दिली होती कशी म्हणजे जोर जबरदस्तीने घेऊन गेले होते. पण त्यांनी सांगितलं मला मारलं तरी चालेल नाहीतर मी तुम्हाला मारेन पण मला नेऊन सोडा मी तुमच्याबरोबर येत नाही. मारेन नाहीतर मरेन. कशासाठी जगायचं. म्हणून शिवसेना प्रमुख जे सांगायचे की अरे 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस वाघाचं जीणं जगा. एकच दिवस. आणि मला खात्री आहे की हा महाराष्ट्राचा जो वाघ आहे म्हणजे तुम्ही त्या वाघाच्या एका डरकाळीनी या आता संजय राऊत तुम्ही सांगितलं ना त्या दाऊदच्या बाजूला जन्माला आलेल्या शेळ्या त्या शेपूट हलवत परत गेल्याशिवाय राहणार नाही. संताप कुठे होतोय. का लढतोय उद्धव ठाकरे. माझं मुख्यमंत्रीपद खेचलं म्हणून नाही तर आज ज्या पद्धतीने महाराष्ट्र लुटला जातोय ओरबांडला जातोय. म्हणजे जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा इंग्रजांची वखार सुरतेमध्ये जाऊन लुटली होती. आज हे सुरतेच्या माध्यमातून सुरतवाले माझा महाराष्ट्र छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतात. कोणालाच काही पडलेलं नाहीये. ना मिंदेला पडले ना अजित पवारना पडले. आणखीन कोणी जसं म्हटलं आमचे सगळे सोयरे जरा या म्हटलं का जातायत आणि शेपूट हलवत जातायत. अरे शरम वाटली पाहिजे. माझा महाराष्ट्र लुटला जातोय आणि तुम्ही शेळपटासारखे त्यांच्या चरणी जाऊन लोटांगण घालताय. मी असं कधी आयुष्यात करू शकत नाही. मी नाही करू शकत. माझं गुजरात बद्दल काही द्वेष नाहीये. गुजराती बांधवांबद्दल सुद्धा काही माझं वैर नाहीये. ठीक आहे तुम्ही आहात तिकडे शतकानुशतक राहतात. तुम्ही मोदींना सांगायला पाहिजे की मोदीजी तुम्ही गुजरात आणि संपूर्ण देशामध्ये एक भिंत उभी करताय. तुम्ही भेदभाव उत्पन्न करता आहात. महाराष्ट्रामध्ये जे येऊ शकणारे उद्योग धंदे होते हे मोदीजी गुजरातला नेत आहेत.